क्यूटूला आनंद झाला चांगला. क्यूटू क्यूटू क्यूटू. त्रिशा काय खायला चाललो आपण? खूप दिवस झालं दिशा म्हणत होती बाहेर जाऊ बाहेर जाऊ बाहेर जाऊ. मग आज होता संडे, तिला आहे सुट्टी, तर आम्ही चाललोय आता बाहेर इडली खायला. आणि नांदेड पासून तेलंगणाची बॉर्डर जवळ आहे. आणि मी काही कामानिमित्त मागे एकदा निजामाबादला गेलो होतो, तर त्यावेळेस रस्त्यामध्ये बिलोलीला मी नाश्ता केला इडलीचा. तर इडली एवढी छान लागली. आणि इडली सोबत जी चटणी मिळते ना तिथे, ती चटणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मी अजून कुठेच खाल्लेली नाही. तशा पद्धतीची चटणी, तो स्वाद माझ्या अजूनही जिभेवर आहे. आणि तो स्वाद हिला देण्यासाठी आम्ही चाललोय आज फक्त आणि फक्त इडली खायला. बाहेर वातावरण खूप मस्त आहे, पाऊस पडतोय. सर्व महाराष्ट्रामध्ये मागील 3-4 दिवसापासून पाऊस पडतोय. आणि अशा या वातावरणामध्ये फिरण्याची मजाही वेगळीच असते. क्यूटूची ही पहिलीच टूर असेल आहे ना? ती झाली 10 महिन्याची आणि आतापर्यंत तिला बाहेर घेऊन असं कुठे मी गेलो नव्हतो. त्यामुळे ही पहिली टूर आहे तिची, जी लॉंग टूर आहे. तिलाही भारी वाटते बघा ना, मस्त एकदम. क्लाउड्स बघा, क्लाउड्स मित्रांनो किती छान दिसत आहेत. आज थोडस ऊन पडलंय, उन्हाने सूर्यानं दर्शन दिलंय. आज सकाळी थोड्या वेळचं ऊन आहे, नंतर पाऊसच पाऊस आहे. आता आम्ही नांदेड विष्णुपुरीवरनं निघालोय. आता आपण आलोय लातूर फाट्याला ना. आता थोडस पुढे गेलो का मस्त पैकी गाणी लावतोय. पावसामुळे रस्त्याची कंडिशन, लातूर फाट्याचा हा ब्रिज मागच्या 1.5 वर्षापासून बघतोय, अजून बनतोयच आहे, अजून बनलंच नाही. आणि ही रस्त्याची अवस्था पावसाळ्यात अति घाण झालेली. आता अजून तर खराब पावसाळा चालू आहे. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. सध्या सगळं वातावरण असं हिरवंगार झालंय आणि झाडं जे आहेत ना त्यांच्यावर असं तेज दिसतंय ना की काय सांगावं. पाहायला असं छान वाटतंय. पावसाळा शेवटी पावसाळाच. महाराष्ट्र बॉर्डर जोपर्यंत आपण क्रॉस करत नाही ना, तोपर्यंत नाश्त्यामध्ये फक्त आणि फक्त खिचडी, भजे आणि लईतले वडापाव भेटेल. मी एकदा निजामाबादला मागे गेलो होतो ना, तर महाराष्ट्राच्या बॉर्डरचा एंड होईपर्यंत खिचडी भाजीच भेटतात. आणि जसं महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली की तुम्हाला ऑथेंटिक इडली, सांबर, डोसा सगळं काय भेटायला चालू होतं. म्हणजे आपण आपली डिस्ट्रिक्ट, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला तालुका काही जरी बदललं ना, तर तिथं लगेच आपलं खाद्य बदलतं. असा हा विविधतापूर्ण असा आपला हा देश. आणि या देशातील हे नागरिक जे मागं बघतायत. अरे देश पुढे चाललाय, तुम्ही मागं कुठं बघताय? चिंचोली, नांदगाव चिंचोली आलेला आहे. रस्त्यामध्ये फाटा दिसतोय आणि गावाचं नाव आहे मारताळा. अरे मारताळा तर लय ऐकलंय मी. मारताळा ज्या गोष्टीसाठी आपण चाललोय, एवढ्या आपण खर्च करून आपण त्या इडलीसाठी चाललोय आणि रस्त्यामध्ये आपण खिचडी भजी खायचे. काय अर्थ आहे याला? डायरेक्ट अटॅक आता इडलीवरच. इडली डोसा नहीं, ओनली इडली बोंडा चटनी और उसके साथ वो जो नारियल का चटनी और उसके साथ जो और एक अदरक लहसुन का एक चटनी मिलता है, लहसुन चटनी कुछ तो बोलते हैं उसको. दैट इज वेरी स्पाइसी चटनी और वेरी 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 टेस्टी चटनी. एवढं नवल याच आहे की आपण बॉर्डर क्रॉस करणार आहेत. किती हार्डली 1 तासाच्या अंतरावर बॉर्डर आहे नांदेड पासून. ती बॉर्डर क्रॉस झाली की जेवण पूर्ण चेंज होणार आहे. तर मला काय म्हणायचंय, आपल्याकडे जे इडली बनवणारे साऊथ इंडियन आहेत किंवा आपले लोक जे इडली बनवतात, चटणी बनवतात, ती टेस्ट का ती डेव्हलप करू शकत नाहीत? आपणही माणसं आहोत, तेही माणसं आहोत, पण ती ऑथेंटिक चटणी तिथेच का मिळते? की त्यांनाच ती का बनवता येते? आपण का प्रयत्न करत नाही? एक बॉर्डर तर आहे ना मध्ये. आपल्यातली जी विविधता आहे ना ती इथे दिसते मित्रांनो. आपल्याकडची जी पुरणपोळी, आपल्याकडची जी मिसळ आहे, आपल्याकडचा जो वडापाव आहे ते नाही बनवू शकणार. महाराष्ट्र आणि तेलंगणाची बॉर्डर आता जवळच आलेली आहे.
आम्ही सध्या कासराळी म्हणून गाव आहे ते क्रॉस केले आता. ऑथेंटिक आपली महाराष्ट्राची ज्या पद्धतीने शेती होते त्याच पद्धतीची शेती इथं दिसते. म्हणजे बॉर्डर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पूर्ण जसं आपला टिपिकल आपला महाराष्ट्र आहे ना तसाच महाराष्ट्र आपल्याला दिसतो बॉर्डर चेंज होईपर्यंत. तिथून पुढचं चित्र मी तुम्हाला दाखवेल नक्की बॉर्डर चेंज झाल्यावर काय चेंजेस होतं आणि काय बदल जाणवतो आपल्याला. ऑफिशियली आपण अजून तेलंगणा चालू झालंच नाही ना, कुठून बाउंड्री चालू होते ते काय कळत नाहीये. नाव वी आर ऑफिशियली एंटरिंग इन तेलंगणा. आता इथे एक मोठी नदी येते, त्या नदीचं नाव मला नाही माहिती आहे पण मी बघतो एकदा सर्च करतो. नदी एकदा क्रॉस झाली की नदीनंतर सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसायला चालू होतील. ऑटोमॅटिकली स्टेट चेंज झाल्याचा फील येऊन जाईल. आता इथून 13 किलोमीटर बोधन आहे. महाराष्ट्र चेंज झाला तसा सडनली हा ब्रिज आला, ब्रिज येतोय आणि एकदम असा मोठ्या सिटी मध्ये एंटर करतोय अशा पद्धतीचा हा रोड आहे. स्टेट चेंज झाला की लुक चेंज झाला एकदम रोडचा. आता सध्या इकडे काही नाहीये, पाठीमागे भाताची शेती थोडीशी दिसली मला. एकदा मांजरा नदीवरचा हा ब्रिज. आणि आमची श्रीषा बघा ही इडलीच्या नादामध्ये कधी इडली येईल म्हणून झोपी गेली बिचारी. आता येईलच, जवळच बोधन आले. बोधन मध्ये आपण इडलीचा नाश्ता करणार आहोत, इडली खाणार आहोत. आता इथून तेलंगणा आता चालू झालं ना पूर्ण भाताची शेती सुरू होणार. इथून असं भाताची शेती दिसते मला. आणि असं काही नाही की इकडे निसर्गाची वेगळी काही असं खूप आशीर्वाद आहे, खूप पाऊस आहे वगैरे काही नाही. यांना भात खायचा नाद असल्याने आणि भाताची आवड असल्याने नुसती भाताची शेती दिसते बघा इकडं. आणि तेलंगणा चेक पॉइंटला आपण आता आहोत. तेलंगणा चेक पॉइंट आता क्रॉस केलेला आहे. भाताची शेती पूर्ण चालू झाली आहे बघ, पूर्ण भात. जस्ट एक 5 मिनिटं झाली आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आहे. आणि जसं महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली तसं टोटल शेतीमध्ये फरक दिसतोय. 2-3 दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे इकडे सुद्धा पाणी झालंय सगळं. आणि भाताच्या शेतीसाठी तर चांगलाच आहे हा पाऊस. जसं महाराष्ट्रात क्लायमेट होतं सेम क्लायमेट आपल्याला इथं दिसतंय. एकच फरक जाणवला आल्या तो म्हणजे शेतीमध्ये. मागची मांजरा नदी आपण जशी क्रॉस केली ना तसं डायरेक्टली आपल्याला इथे भाताची शेती दिसायला चालू झालेली आहे. आणि पूर्ण भात आहे. भाताशिवाय दुसरी मला पिकं दिसलं नाही अजून. मस्त वाटतंय. ही आपली लॉर्ड ऑल्टो ज्याच्यामधून आपण प्रवास करतोय आज. MS-23 आपली बीडची पासिंग आहे गाडीची. आणि या गाडीला RTO मध्ये या गाडीचं कोणतंच रेकॉर्ड नाही सध्या. बीडच्या RTO मध्ये या गाडीचं रेकॉर्ड सापडतच नाही. मी मागे खूप सापडण्याचा प्रयत्न केला नाही. ऑनलाईन ती गाडी दिसत नाही, ऑफलाईन गाडी आहे. पण त्याची चिंता न करता आपण तेलंगणामध्ये ही गाडी घेऊन आलोय MS-23. आणि शेवटी आपण बीडचे ना, डेअरिंग तर करणारच, बघू जे होईल ते. तर आता जाऊया पुढे बोधन या गावामध्ये. फायनली आलो होतो ना रिशू. फायनली इडली खायला आपण आलेलो आहोत. आणि ही इडली जी सगळीकडे भेटते पण या चटणीसाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. ही जी चटणी आहे ना त्याची टेस्टच वेगळी आहे. जास्त करून बघतो बघा ती सॉफ्ट आहे इडली. आणि हे गाडी चटणी बघते चक्क आम्ही 80 किलोमीटर नांदेडवरनं बोधनला या चटणीसाठी आलेलो आहोत. आणि चटणी मस्त. तीन प्लेट इडली, 2 प्लेट बोंडा, कच्चं पोट भरलं मित्रांनो, कच्चं. इथली इडली म्हणजे आपल्या इडल्या महाराष्ट्रातल्या इडली सारखी नाही. आपल्या इकडच्या 2 इडल्याची तर 1 इडली आणि एका प्लेट मध्ये 4 इडल्या, अशा 3 प्लेट इडल्या
आणि 2 प्लेट बोंडा. माझ्या डोळ्यावरनं तुम्हाला समजत असेल की मी किती खाल्लंय ते. आमच्या क्यूटनी सुद्धा 1 इडली खाल्ली आणि श्रीशानं 2 इडली. चला तर आपला इडलीचा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालो दुकानातून. या दुकानाचं नाव जर तुम्हाला वाचता आलं तर वाचा आणि इथे येऊन इडली खा. कसा वाटला हा इडलीचा नाश्ता दिशा? चांगला होता ना? चटणी छान होती ना? म्हणजे येण्याचं आपलं काहीतरी साध्य झालं. चला गाडी पेटवली आहे आणि आता युटर्न मारून परत आपलं नांदेड जिल्हा. आणि तळ्याच्या तिथे आम्ही आता थांबलोय. बाजूला एक मंदिर आहे छानसं. लँडमार्क आहे बघा. नांदेड टू निजामाबाद बोधनमध्ये लागतं. तर बोधनचा बायपासनं यायचं. बोधन सिटीमध्ये न घुसता बायपासनं आलं हे एक मंदिर दिसेल आणि हे तळं दिसेल. या तळ्यापासून थोडंसं पुढे गेलं की एक मोठा चौक येतो आणि त्या चौकामध्ये डावीकडे ते हॉटेल आहे. हे खूप छान लोकेशन आहे म्हणून आम्ही इथं थांबलोय. मेलेत मासे? हा बघा मासे असे किनाऱ्यावर नाही का मासे मरून पडलेले दिसत आहेत. आता एवढं मोठं हे पाणी आहे पण हे पाणी नॅचरल सोर्स तर आहेच आहे पण याच्यासोबत हे जे पुढचं शहर दिसते ना या शहराचं सगळं घाणपाणी सुद्धा ह्या इथे सोडलं असणार ह्या तळ्यामध्ये. त्यासमोर मंदिर आहे आणि मंदिर नक्की कोणत्या देवाचं ते नाही सांगू शकत पण नावावरनं मला काही कळत नाही आहे. बाहेर नावावरनं मला कळलं नाही नक्की मंदिर कशाचं आहे पण इथे दारही बंद आहे पण बाहेर नंदी आहे आणि त्यावरनं तुम्ही अंदाज काढू शकता की हे महादेवाचं मंदिर आहे. Cruising down the highway, windows down low. आता थांबलोय आम्ही महाराष्ट्राच्या बॉर्डरला येऊन. तेलंगणा क्रॉस केलाय आणि आता महाराष्ट्रामध्ये उभा आहे आम्ही. तेलंगणात पिलेलं पाणी महाराष्ट्रामध्ये विसर्जित करून टाकतो. महाराष्ट्राला पाण्याची गरज आहे. तिकडे काय भातच खातात. संडे आजचा संडे मार्गी लागला तर खूप छान चांगलं वाटलं. मजा आली. चालतंय मग उद्याला पाऊस पाहिजे होता आणखी पाऊस नसता हा प्रवास छान थोडासा झाला पाऊस जर आला असता ना प्रवासामध्ये तर अजून भारी वाटलं असतं पण चला हरकत नाही. वातावरण तर ढगाळ आहे. पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळं सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं. निसर्ग हा पाऊस पडल्यानंतर वेगळाच दिसतो. त्याला पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आता इथून सरळ घरी जाणार आहे त्यामुळे आता हा ब्लॉग इथंच आपण एंड करूया कारण की आता पोरं सुद्धा थकलेले आहेत आणि लहान मुलं सोबत असतात ना त्यामुळे खूप अवघड जातं ब्लॉग बनायला. इथपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहिलात आमचा ब्लॉग बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. बाय.